श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे जबाबदार सून। समृद्धी लॅपटॉप समोर बसली आहे, कपाळावर आठ्या। ती जलदपणे मेल तपासत असते। गौरव, ती म्हणते, आवाज थोडा वैतागलेला। काल बँकेतून पैसे ट्रान्सफर करायचे होते ना? आज सकाळी क्लायंटचा कॉल आला आहे। पैसे गेले नाहीत तर डील अडेल। गौरव सोफ्यावर बसलेला मोबाईलवर रील्स स्क्रोल करत हसत म्हणतो, अगं हो ना, करतो आता। आधी थोडा ब्रेकफास्ट तरी करू दे। एवढं काय ताण घेतेस तू? समृद्धीचा संयम तुटतो, पण ती स्वतःला सावरते। गौरव, हा तुझा बिझनेस आहे, खेळ नाही। प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो। तू नेहमीच नंतर करतो म्हणतोस आणि सगळं गोंधळतं। गौरव डोळे फिरवतो, तू पण सगळं माझ्यावर ढकलतेस। थोडं रिलॅक्स व्हायला शिक ना। त्याच्या आवाजात तणाव वाढतो। तेवढ्यात पार्वती स्वयंपाकघरातून बाहेर येते। तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते। समृद्धी, सकाळपासून माझ्या मुलावर चिडचिड का करतेस? तो दिवसभर काम करतो, थोडं प्रेमाने बोललं तरी काय जातं? समृद्धी न राहून म्हणते, आई, मी फक्त एवढं सांगते की काम वेळेवर झालं पाहिजे। काल गौरवने एकही काम व्यवस्थित केलं नाही। बँकेतून पैसे ट्रान्सफर झाले नाहीत, फाईल पूर्ण केली नाही। त्यामुळे आज क्लायंट रागावला आणि बिझनेसला नुकसान झालं। पार्वती आवाज चढवते, माझ्या मुलाचा तू अपमान करतेस का? तो किती मेहनती आहे हे मला माहिती आहे। तुला त्याचं काही कळत नाही। समृद्धीच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती मागे हटत नाही। मेहनत करणं म्हणजे फक्त ऑफिसमध्ये बसणं नाही आई। जबाबदारी घेणं म्हणजे काम वेळेवर आणि नीट करणं। गौरव उठून चिडतो, आता आईलाही शिकवायचंय तुला? त्या तिघांमधला ताण हवेत दरवळतो। माधवराव दारातून सगळं पाहत असतात। ते हळू आवाजात म्हणतात, सकाळपासून एवढा गोंधळ का? काम आणि बोलणं दोन्ही शांततेने करता येतं, पण कोणी ऐकत नाही। समृद्धी लॅपटॉप बंद करते आणि म्हणते, मी ऑफिसला जात आहे, घरात शांतता राहू दे। ती बॅग घेते आणि निघते। दरवाजाबाहेर गेल्यावर तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत। घरातलं वातावरण थोडं शांत होतं, पण गौरव आणि पार्वती दोघेही थोडे नाराज। गौरव कुरकुरतो, बाबा बघा ना, रोज हाच प्रॉब्लेम। ती मला नेहमी चुकीचं ठरवते। माधवराव शांतपणे म्हणतात, गौरव, ती चुकीचं ठरवत नाही, ती तुला जबाबदारीची जाणीव करून देत आहे। गौरव थोडा गप्प। पार्वती लगेच म्हणते, अहो, समृद्धी फार बोलते, सून असताना इतका अधिकार दाखवते। माधवराव हसतात, पण नजरेत गंभीरपणा असतो। अधिकार नाही पार्वती, ती आपलं काम, घर आणि तुझा मुलगा सगळं सांभाळते आहे। तिने थोडं बोललं तर ते तिचं दुःख आहे, अहंकार नाही। पार्वती काही बोलत नाही। तिच्या चेहऱ्यावर गोंधळ, पण मनात शंकेचा गडबडलेला सागर। समृद्धी जवळच्या पार्कमध्ये जाऊन बसते। झाडाच्या सावलीत ती स्वतःशीच पुटपुटते, मी एवढं सगळं करते आणि तरीही मीच चुकीची ठरते। हे असं किती दिवस चालणार? तिच्या मोबाईलवर बिझनेस पार्टनरचा मेसेज येतो, समृद्धी, पैसे ट्रान्सफर झाली नाही म्हणून क्लायंट नाराज आहे। आपण डील गमावू शकतो। ती खोल श्वास घेते आणि विचार करते, पुन्हा एकदा गौरवची चूक आणि दोष माझा। संध्याकाळी घरी परतताना ती शांत असते। घरात पार्वती गौरव सोबत बसलेली असते, दोघांचे चेहरे गंभीर। माधवराव पेपर वाचत असतात। ते हळू आवाजात म्हणतात, कधी कधी भांडणामधूनच सत्य बाहेर येतं। आजचं भांडण तसं होतं। गौरव थोडा अस्वस्थ होतो। त्याला जाणवतं त्याच्याकडून खरंच काही चूक झाली आहे का? समृद्धी घरात येते, काही न बोलता थेट आपल्या खोलीत जाते। पार्वती तिच्याकडे बघते, काही क्षण काहीच बोलू शकत नाही। त्या रात्री समृद्धी उशाशी लॅपटॉप ठेवून बसते। तिच्या डोळ्यात थकवा आहे,
पण मनात अजूनही ठामपणा आहे. ती स्वतःशीच म्हणते, मला राग नाही, फक्त जबाबदारी हवी आहे. घर आणि बिझनेस दोन्ही चालवायचं असतं तर दोघांनी एकत्र काम करायला हवं. तिचा आवाज हळू पण ठाम आहे. सकाळची वेळ, घरात शांतता आहे, पण ती शांतता समाधानाची नाही, ओझ्याची आहे. समृद्धी स्वयंपाकघरात चहा ठेवते. हात चालतात पण मन दूर कुठेतरी आहे. पार्वती हॉलमध्ये बसून टीव्ही चालू करते, पण लक्ष स्क्रीनवर नसतं. गौरव अजून खोलीतच आहे, झोपलेला नाही पण उठलेलाही नाही. माधवराव पेपर वाचत असतात. त्यांनी सगळं पाहिलंय, कालचं भांडण, समृद्धीचं मौन आणि गौरवचा हट्ट. त्यांना कळतंय घरात शब्द कमी आणि गैरसमज जास्त झालेत. गौरव खोलीतून बाहेर येतो. त्याचा चेहरा गोंधळलेला, पण मनात अजूनही थोडा अहंकार आहे. तो समृद्धीकडे न पाहताच म्हणतो, आज मी ऑफिसला थोडं उशिरा जाईन. क्लायंटचं काही काम नाही ना? समृद्धी शांतपणे उत्तर देते, क्लायंटचं काम मी कालच पूर्ण केलं. आज नवीन मीटिंग आहे, पण त्यात तूही असायला हवं. गौरव तडक म्हणतो, मी काय सगळं एकट्यानेच करायचं का? तेवढ्यात पार्वती आवाज देते, अरे ती पुन्हा सुरुवात करते, तुला कामाच्या नावाखाली नेहमी ओरडते. समृद्धी, थोडं प्रेमाने वागता येत नाही का? समृद्धी थोडं थांबते, मग म्हणते, आई मी फक्त बोलतेय कारण मला सगळं नीट चालावं असं वाटतं. तुम्ही सगळे म्हणता गौरव मेहनत करतो, पण मी रोज पाहते तो प्रयत्न करतो पण पूर्ण करत नाही. प्रत्येक काम अधुरं ठेवतो. पार्वती रागाने म्हणते, तू सून आहेस पण नवऱ्याला शिकवतेस, जणू काही ऑफिसची बॉस आहेस. माधवराव पेपर बाजूला ठेवतात. त्यांचा आवाज शांत पण थेट, पार्वती तू एकदा स्वतः बघ, कोण खरंच काम करतोय. समृद्धी सकाळपासून रात्रीपर्यंत बिझनेस सांभाळते, घर पाहते. गौरव काम सुरू करतो पण अर्ध्यावर सोडतो. कामात आळशीपणा करतो, कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य घेत नाही. आपण सगळेच बघतोय हे, फक्त तू मान्य करत नाहीस. पार्वती थोडी अस्वस्थ होते, म्हणजे आता तुम्हीही सुनेच्या बाजूने? माधवराव हलकसं हसतात, मी कोणाच्याही बाजूने नाही पार्वती, मी फक्त सत्याच्या बाजूने आहे. गौरव नाराज होतो, बाबा तुम्हालाही वाटतं मी काही काम करत नाही? तुम्ही माझ्या पत्नीप्रमाणे बोलताय. माधवराव म्हणतात, मी तसं बोलतोय कारण मी पाहतोय तुझं नाव बिझनेस पार्टनरमध्ये आहे, पण मेहनत समृद्धी करते. तिचं बोलणं ओरड नाही, ते जबाबदारीचं स्मरण आहे. गौरव काही बोलत नाही, चेहऱ्यावर लाज आणि राग दोन्ही एकत्र. दुपारी समृद्धी ऑफिसमध्ये असते. ती कामात गुंतलेली आहे, पण मनात घराचं वादळ चालू आहे. कधी पार्वतीचा आवाज आठवतो, कधी गौरवचं मौन. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येतं, क्लायंट फीडबॅक मीटिंग रद्द कारण डेटा अपलोड चुकीचा. समृद्धीच्या चेहऱ्यावर काळजी दिसते. ती तपासते आणि कळतं की गौरवने चुकीची फाईल व्हर्जन अपलोड केला होता. ती खोल श्वास घेते. पुन्हा एकदा त्याचं दुर्लक्ष. परत डील कॅन्सल होईल. ती काही बोलत नाही, फक्त शांतपणे त्रुटी दुरुस्त करते. तिच्या मनात आता थकवा नाही, ठामपणा आहे. मी शांत राहीन, पण एक दिवस सगळ्यांना सत्य कळेल, ती स्वतःशीच म्हणते. घरी पार्वती आणि माधवराव बसलेले असतात. माधवरावांना ऑफिसमधून गौरवची चूक समजली होती. त्यांनी पार्वतीबाईंना सांगितलं. पार्वतीचा चेहरा चिंतेने भरलेला. माधवराव, काही दिवसापासून गौरव बदललाय, ना कामात रस ना घरात संवाद. मला भीती वाटते, बिझनेस बुडेल की काय. माधवराव शांतपणे म्हणतात, तुझं काळजी करणं योग्य आहे, पण तू अजूनही कारण चुकीचं बघते आहेस. गौरवला तू नेहमीच लाडात ठेवलंस, त्यामुळे त्याला वाटतंय की आई आणि बायको सगळं सांभाळेल. पण आता वेळ आलीये, त्याला स्वतःची जबाबदारी ओळखायला हवी. पार्वती काही क्षण गप्प राहते. तिच्या मनात
पहिल्यांदा शंकेचा किरण चमकतो. कदाचित माधवराव बरोबर असतील. संध्याकाळी समृद्धी घरी परतते. गौरव हॉलमध्ये बसलेला काहीतरी विचार करत असतो. समृद्धी काही न बोलता त्याच्या समोर बसते. दोघांमध्ये काही क्षण शांतता. मग ती म्हणते, गौरव, आज क्लायंट मीटिंग रद्द झाली. चुकीचा डेटा गेला होता. गौरवचे डोळे खाली झुकतात. हो, माझ्याकडूनच चूक झाली. समृद्धी शांत आवाजात म्हणते, किती वेळा चूक करायची आहे? छोट्या छोट्या चुकीमुळे आपल्या बिझनेसला नुकसान होत आहे. हा बिझनेस आपल्या दोघांचा आहे, तर मग जबाबदारी ही दोघांची असली पाहिजे. तू जिम्मेदार का होत नाहीस? गौरव काही क्षण तिच्याकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव दिसतो. माफ कर, मला वाटलं मी बरोबर करत आहे, पण चूक झाली. पण मी खरंच प्रयत्न करतोय. त्या क्षणी पार्वती दाराशी उभी असते. तिच्या चेहऱ्यावर मिश्र भाव, आश्चर्य, थोडा अपराध, थोडी समज. ती काही बोलत नाही, पण तिच्या नजरेत पहिल्यांदा समृद्धीबद्दल थोडा आदर दिसतो. ती माझ्या मुलाला समजून घेत आहे, समजावत आहे, जबाबदारी घेण्यासाठी शिकवत आहे. त्या रात्री माधवराव जर्नलमध्ये काहीतरी लिहित असतात. पार्वती त्यांच्याकडे येते आणि म्हणते, माधवराव, कदाचित तुम्ही बरोबर होतात. गौरवला मी खूप सांभाळलं, पण आता मला वाटतं समृद्धीने जास्त केले सगळ्यांसाठी. माधवराव हलकसं हसतात. समजायला वेळ लागतो पार्वती, पण उशीर झाला तरी चालतो, जर मन बदललं तर. त्या रात्री घरात शांतता असते, पण आज ती ओझ्याची नाही, ती विचारांची शांतता आहे. समृद्धी खिडकीतून बाहेर पाहते. चंद्रप्रकाशात तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. ती मनात म्हणते, आज काहीतरी हल्लं आहे या घरात. गैरसमजाचे ढग अजून आहेत, पण आता त्याचं वजन थोडं हलकं झालंय. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळं नेहमीसारखं दिसतं, पण वातावरणात एक हलकी चिंता आहे. समृद्धी लॅपटॉप उघडून रिपोर्ट तपासत असते आणि गौरव फोनवर काहीतरी क्लायंटशी बोलत असतो. पार्वती पूजा करत असते. माधवराव वर्तमानपत्रात दडलेले, पण नजरेने सगळं पाहत. तेवढ्यात समृद्धीच्या लॅपटॉपवर मेलचा आवाज येतो. ती मेल उघडते आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. मेल क्लायंटकडून आलेला असतो. आम्ही प्रोजेक्ट कॅन्सल करत आहोत, कारण तुम्ही चुकीचा डेटा दिलेला आहे, चुकीची माहिती दिलेली आहे. ती काही क्षण स्तब्ध बसते. गौरव, हा डेटा तू पाठवला होतास ना? ती शांतपणे विचारते. गौरव थोडा गोंधळतो. हो, पण मी ते तपासलं होतं. समृद्धी फाईल उघडते आणि दाखवते. ही जुनी माहिती आहे. अपडेटेड डेटा मी तुला कालच मेल केला होता. गौरवचा चेहरा उतरतो. कदाचित मी चुकून जुनी फाईल पाठवली असेल. माधवराव पेपर बाजूला ठेवतात. कदाचित नाही गौरव, माझा निष्काळजीपणा झाला असं म्हण. हे नुकसान छोटं नाही. एक डील रद्द झाली म्हणजे पुढच्या 3 महिन्याचं प्लॅनिंग बिघडलं, आणि हे एका आठवड्यात 2दा झालं आहे. पार्वती घाबरते. अरे देवा, एवढं मोठं नुकसान. समृद्धी थोडी संयमी राहून म्हणते, मी क्लायंटशी बोलून पाहते. कदाचित आपण पुन्हा विश्वास मिळवू शकतो. ती फोनवर क्लायंटशी बोलते. आवाजात नम्रता आणि व्यावसायिकता. सर, ही आमची चूक आहे. आम्ही लगेच दुरुस्ती करून नवीन प्रेझेंटेशन पाठवतो. कॉल संपल्यावर ती शांतपणे श्वास घेते. गौरव तिच्याकडे पाहतो अपराधी भावनेने. समृद्धी, मी खरंच चुकलो. मी तुझं ऐकलं असतं तर असं झालं नसतं, तो म्हणतो. ती हळू आवाजात उत्तर देते, चुका सगळ्याकडून होतात गौरव, पण त्या मान्य करणं हेच खरं धैर्य असतं. पार्वती कोपऱ्यातून सगळं बघत असते. तिच्या चेहऱ्यावर एक नवा भाव आहे, अपराध, जाणीव आणि आदराचं मिश्रण. ती म्हणते, समृद्धी, तू एवढ्या शांतपणे सगळं हाताळतेस. मी तुझ्याशी नेहमीच कठोर वागले. समृद्धी हलकसं हसते. आई, मला फक्त एवढं वाटतं की आपण एकमेकांना दोष न देता जबाबदारी वाटून घेतली पाहिजे. मी कधीही तुमच्या विरुद्ध नव्हते,
फक्त सगळं व्यवस्थित व्हावं असं वाटतं. पार्वतीच्या डोळ्यात पाणी येतं. ती जवळ येते आणि तिचा हात समृद्धीच्या खांद्यावर ठेवते. बाळा, मला उशिरा समजलं, पण तू या घराची खरी शक्ती आहेस. गौरव उठतो. आईबाबांनी आणि समृद्धीने मला नेहमी सांगितलं होतं, वेळेवर काम करणं म्हणजे सन्मान. पण मी ते हलकं घेतलं. आता कळलं, बिझनेस चालवणं म्हणजे जबाबदारीचा खेळ नाही, ती शिस्त आहे. माधवराव त्याच्याकडे पाहून म्हणतात, आता समजलं ना, जबाबदारी म्हणजे फक्त पद किंवा नाव नाही, ती म्हणजे मेहनत, वेळेचं भान आणि निर्णय घेण्याचं धैर्य. तू चुकलास, पण तू जर ती चूक मान्य केलीस तर हाच पहिला टप्पा आहे बदलाचा. गौरव मान डोलावतो. त्याच्या आवाजात आता निर्धार आहे. आतापासून मी सगळं नीट सांभाळेल. क्लायंटला पुन्हा जिंकायचं आहे. त्या रात्री घरात वेगळं वातावरण आहे. पहिल्यांदा कुणीही भांडत नाही. पार्वती स्वयंपाकघरात समृद्धीला मदत करते. मी आज तुझ्यासोबत चपात्या करते. समृद्धी हसते. आई, खरं सांगायचं तर मला भांडण नकोच होतं. मला फक्त आपल्यात संवाद हवा होता. माधवराव हॉलमध्ये बसलेले हसत बघतात. ते म्हणतात, घर तेव्हाच चालतं जेव्हा बोलणं थांबत नाही. भांडणं झाली तरी चालतील, पण मौन आलं की नातं तुटतं. गौरव पुढे येतो आणि समृद्धीच्या हातावर हलकं थोपटतो. धन्यवाद समृद्धी, माझ्या चुकीचं ओझं तू एकटी पेललीस. आता पुढचं काम आपण दोघं एकत्र करू, ती म्हणते. मग चला, सुरुवात उद्याच करूया. क्लायंटला मीटिंगसाठी आमंत्रण पाठवू आणि तू सगळं प्रेझेंटेशन स्वतः तयार कर. मी फक्त साथ देईन. गौरवचा चेहरा उजळतो. हेच तर हवं होतं, टीमवर्क. रात्री उशिरा समृद्धी खिडकीजवळ उभी राहते. चंद्रप्रकाश खिडकीतून येतो. तिच्या चेहऱ्यावर शांतता दिसते. पार्वती हळू आवाजात मागून म्हणते, बाळा, तुझ्यामुळे आज या घरात पुन्हा हसू आलं. समृद्धी वळते. तिच्या डोळ्यात ओल आहे, पण चेहऱ्यावर समाधान. आई, मी काही वेगळं नाही केलं, फक्त शांत राहून योग्य वेळी बोलले, पार्वती म्हणते. आणि त्यातच मोठेपणा आहे. माधवराव दारात उभे असतात. हसत म्हणतात, आज सगळ्यांनी काही ना काही शिकलं. गौरवला जबाबदारी, पार्वतीला समज आणि समृद्धीला सन्मान. समृद्धी हळू आवाजात म्हणते, घर टिकवण्यासाठी दोष नव्हे, जबाबदारी हवी. हेच खरं सत्य आहे. त्या रात्री चारही जण जेवणाच्या टेबलावर एकत्र बसतात. पहिल्यांदा कोणाच्याही चेहऱ्यावर कटुता नाही. वातावरणात आता समज आहे. माधवराव हलक्या आवाजात म्हणतात, जीवनात चुका होतातच, पण त्या आपल्याला वाढवतात. महत्त्वाचं म्हणजे त्या स्वीकारणं आणि सुधारण्याची तयारी ठेवणं. गौरव आणि समृद्धी एकमेकांकडे पाहतात. डोळ्यात नवी चमक. पार्वती हसते. काही आठवडे झाले. घरातले वातावरण हळूहळू बदलत होतं. गौरव आता रोज वेळेवर उठतो, व्यायाम करतो आणि ऑफिसच्या तयारीत गुंततो. समृद्धी त्याच्याकडे बघते आणि मनात हलकं हसते. शेवटी तो स्वतःहून जबाबदारी घेतोय. पार्वतीही बदलली आहे. पूर्वी ती सकाळी समृद्धीला बोलत नसे, पण आता ती स्वतः म्हणते, समृद्धी, आज कॉफी मी करते, तू तुझं काम सुरू कर. माधवराव सगळं निरीक्षण करत रोज थोडं अधिक आनंदी होतात. घरात आता शांतता आहे, पण ती आता ओझ्याची नाही, ती समाधानाची आहे. एके दिवशी ऑफिसमध्ये गौरव आणि समृद्धी मीटिंग घेत असतात. नवीन क्लायंट, एक मोठा प्रोजेक्ट. गौरवने सगळं प्रेझेंटेशन स्वतः तयार केलेलं असतं. समृद्धी त्याच्याकडे बघून म्हणते, तू छान काम केलंस गौरव. सगळं डेटा बरोबर, रिपोर्ट परफेक्ट. गौरव हलकं हसतो. तू माझ्या मागे उभी होतीस म्हणून शक्य झालं. आधी मी समजत होतो तू फक्त मला टोचून बोलतेस, पण खरं म्हणजे तू मला ढकलत होतीस पुढे जायला. ते दोघं हातात हात घेतात. मीटिंग संपते आणि क्लायंट त्यांचं काम पाहून म्हणतो, खूप चांगली टीम आहे. आम्ही तुमच्यासोबत काम करण्यात उत्सुक आहोत.
तो प्रोजेक्ट मंजूर होतो त्या क्षणी गौरव समृद्धीकडे पाहतो आणि म्हणतो, ही डील फक्त माझी नाही, आपल्या मेहनतीची आहे. संध्याकाळी घरी सगळे एकत्र बसलेले. पार्वतीचा चेहरा आज काही वेगळाच उजळलेला. ती म्हणते, गौरव, आज ऑफिसचं काम नीट झालं ना? गौरव आनंदाने म्हणतो, हो आई, क्लायंट खूप खुश झाला, प्रोजेक्ट मिळाला. पार्वती आनंदाने समृद्धीकडे वळते. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं बाळा. तू आमचं घर आणि बिझनेस दोन्ही सांभाळलंस. समृद्धी नम्रपणे म्हणते, आई, हे सगळं आपण सगळ्यांनी मिळून केलं. मला फक्त एवढं हवं होतं, एकमेकांवर विश्वास ठेवावा. पार्वती तिचा हात धरते. मी तुला चुकीचं समजत आले. मला वाटायचं तू माझ्या मुलाला कमी लेखतेस, पण तू त्याला खरं मोठं केलंस. समृद्धीच्या डोळ्यात अश्रू दाटतात, पण ते अश्रू वेदनेचे नाहीत, समाधानाचे असतात. त्या रात्री माधवराव सगळ्यांना हॉलमध्ये बोलावतात. ते म्हणतात, आज मला काही सांगायचं आहे. या घरात खूप बदल झाला आहे आणि त्या बदलाचं श्रेय कोणालाच नाही, कारण तो सगळ्यांचा आहे. ते गौरवकडे पाहून म्हणतात, गौरव, तू शेवटी स्वतःकडे पाहिलंस. चुका मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही, ती प्रगतीची सुरुवात आहे. मग समृद्धीकडे वळून म्हणतात, समृद्धी, तू या घरात फक्त सून नाही, तू मार्गदर्शक आहेस. तुझ्या संयमाने घर आणि नातं दोन्ही टिकवलंस. पार्वतीकडे बघून ते म्हणतात, आणि तू पार्वती, आई म्हणून प्रेम दाखवलंस, पण आता तू ते प्रेम समजूतदारपणाने वाटतेस. हेच घराचं खरं सौंदर्य आहे. सगळ्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव. पुढच्या सकाळी एक वेगळं दृश्य. पार्वती आणि समृद्धी स्वयंपाकघरात हसत बोलत असतात. बाळा, आज मी पनीरचं काहीतरी खास करते, पार्वती म्हणते. समृद्धी हसते. माधवरावांना हसू येतं. ते म्हणतात, शेवटी माझं घर पुन्हा घरासारखं वाटतंय. त्या दिवशी गौरव ऑफिसमध्ये नवीन टीमला संबोधित करतो. त्याचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला असतो. आपल्या चुका विसरू नका, त्या आपल्याला शिकवतात. माझ्या बायकोने मला हाच धडा शिकवला. प्रेम म्हणजे फक्त बोलणं नाही, वेळेवर जबाबदारी घेणंही आहे. त्याचं भाषण संपल्यावर समृद्धी टाळ्या वाजवते. तिच्या नजरेत अभिमान दिसतो. संध्याकाळी सगळे जेवणाच्या टेबलावर एकत्र बसलेले. पार्वती म्हणते, गौरव, आजच्या डीलचं सेलिब्रेशन करूया. मी तुमच्या सगळ्यांसाठी शेवया केल्या आहेत. गौरव आणि समृद्धी एकमेकांकडे पाहून हसतात. माधवराव म्हणतात, मला वाटतं घर चालवण्यासाठी पैसे किंवा पदवी लागते असं नाही. घर चालतं जेव्हा सगळे स्वतःची जिम्मेदारी ओळखतात. सगळे शांतपणे मान डोलावतात. त्या क्षणी घरात फक्त हसू आणि समाधान असतं. त्या रात्री समृद्धी खिडकीत उभी राहते. बाहेर वारा हळूवार वाहतोय. ती मनात म्हणते, हा बदल माझ्यासाठी नव्हता, आपल्या सगळ्यांसाठी होता. कधी कधी राग, वेदना आणि गैरसमजसुद्धा बदलाची बीजं असतात. गौरव मागून येतो. तिचा हात धरतो. तू माझं आयुष्य नीट केलं समृद्धी. आता मी वचन देतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी तुझ्यासोबत असेन. ती हसते. फक्त स्वप्नात नाही, वास्तवातही. दोघे हसतात. खिडकीतून चंद्रप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडतो. त्या प्रकाशात एकच भावना झळकते, घर टिकवण्यासाठी दोष नव्हे, जबाबदारी हवी. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.